लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांची वेळ घेऊन देखील मनपा आयुक्त जागेवर नसल्याने निवेदन देण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाने राजीव गांधी भवनच्या पायऱ्यावर ठिय्या आंदोलन दिल्याने काही काळ तणावाची स्थिती निर्माण झाली होती। याविषयीची अधिक माहिती ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिली। आलेले आहेत 2011 पासून आतापर्यंत तिथे पाण्याची सोय नाही, लाईट नाही आहे आणि पूर्ण अंधार आहे। जाता येताना आमचे पोलीस कुटुंबीय राहतात, तिथे लहान मुलं राहतात, तर जाता येताना खड्डे खूप आहेत, रस्त्याला खड्डे आहेत, पाणी नाही आहे। त्याच्यानंतर पाणी सोडणारे जे आहेत त्यांना मागच्या वेळेला आम्ही येऊन गेलो तर मॅडमांनी सांगितलं की आम्ही टँकर देऊ, पण त्यांनी आतापर्यंत टँकरही दिले नाही। त्याच्यानंतर जो पाणी सोडणार आहे त्याला आम्ही वेळोवेळी फोन करतो की आमच्याकडे जरा जास्त पाणी सोड, पण तो काहीतरी कारण देऊन असं सांगतो की तुमच्याकडे पाणी येणार नाही, तुम्ही दुसरी लाईन करा, असं तरी आम्हाला सांगून देतो आणि पोट ठेवून देतो, म्हणजे पाणी पण येत नाही आमच्याकडे। अवस्था कशी बिकट झालेली आहे। नाशिक शहर जर एकीकडे बघितलं तर धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती नाशिक शहरकारांची झालेली आहे। आज आपण बघतो आहोत की नाशिक शहराच्या चौबाजूला खड्डेमय रस्ते झालेले आहेत, परंतु नाशिक महानगरपालिकेमध्ये येत्या काही दिवसामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे आणि त्याच्या नावाने मोठा निधी येणार आहे। परंतु गेल्या अनेक वर्षांपासून आपण बघतो आहोत की नाशिक शहराचा पाण्याचा प्रश्न हा बिकट झालेला आहे। तसाच प्रकार आपण पंचवटी विभागाअंतर्गत येणाऱ्या आडगाव मसरूळ रस्त्यावरील जो दात्रक फाटा आहे किंवा जो देशमुख चौक आहे, देशमुख चौकाच्या भोवती असणारी पोलीस हाऊसिंग सोसायटी आहे, जिथे जवळजवळ 300 फ्लॅट म्हणजे 1500 ते 1600 लोकांची वस्ती असलेला एक पोलीस हाऊसिंग सोसायटी आहे। जे पोलीस आज दिवसरात्र कष्ट करून आज आपल्या सर्वांची सेवा करतात, दिवसरात्र बंदोबस्त करतात, अशा लोकांनाच रात्री बेरात्री ते घरी जातात, परंतु त्यांना पाणी मिळत नाही आणि या पाण्यासाठी आज आपण इथे जमलेलो होतो। आपण जर बघितलं असेल तर मी आयुक्त साहेबांना गेल्या हप्त्याभरापासून भेटण्यासाठी वेळ मागतोय, परंतु आयुक्त साहेबांनी आज आम्हाला 3:30 वाजता भेटण्याची वेळ दिली होती। आज आम्ही त्यांचा निषेध नोंदवतो की त्या आज इथे उपलब्ध नाहीत, असं सांगण्यात आलं की ते कुठेतरी त्यांची मीटिंग चालू आहे। मग हे नाशिक महानगरपालिका केवळ या ठेकेदारांना पोहोचण्यासाठीच आहे का? जितेंद्र इंगळे, मी नाशिककर न्यूज, नाशिक।